सर्वांचं स्वागत स्वागत सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं स्वागत करत असताना आज मला आनंद होत आहे. स्वागत नको हे फक्त आहे हा जिव्हाळा. अहो तुम्ही आणि आम्ही आज आमच्यामध्ये जिव्हाळ्याचे नातेसंबंध आहेत, त्यामुळे तर जॉईन झालेलो आहोत. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, स्वागत नको हे फक्त आहे हा जिव्हाळा. स्वागत नको हे फक्त आहे हा जिव्हाळा. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आनंदित होतो आहे हा सोहळा. आनंदित होतो आहे हा सोहळा. खरोखर आजच्या या सोहळ्यामध्ये जे विशेष असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे. आणि त्याचबरोबर जे सर्वजण आज या सोहळ्यानिमित्त जे आप्तजन आहेत, मित्रपरिवार आहे, अशा सर्वांना मी मनापासून अभिवादन करत आहे. आजचा खरोखर हा संजय कृत शुभवर्तमान पुस्तक प्रकाशन सोहळा. या सोहळ्यामध्ये खरोखर आमची इच्छा होती खरं तर हा सोहळा पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये करायचा होता, परंतु लॉकडाऊन आणि कोरोना या सर्व परिस्थितीमुळे थोडीशी बंधन आल्यामुळे हा सोहळा आम्ही ऑनलाईन सादर करत आहोत. पण माझा विश्वास आहे तुम्ही देखील आमची ही अडचण समजून घेतलेली आहे आणि म्हणूनच तर तुम्ही जॉईन झालेला आहात. यावेळेस आजच्या या सोहळ्याचं संपूर्ण आयोजन नियोजन आम्ही आमचा जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त याच्या हातामध्ये देऊया. यावेळेस आम्ही सर्वजण नेत्र बंद करूया आणि प्रार्थनेने आजच्या या सोहळ्याला आम्ही सुरुवात करूया. चला आम्ही सर्व मिळून प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ आमच्या जिवंत देव बापा प्रभू येशू ख्रिस्त, आज मी तुला धन्यवाद देत आहे, तुझी स्तुती करत आहे. माझ्या राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू तुला गौरव देत आहे. माझ्या देवा आमचा विश्वास आहे, तुझं वचन सांगतं जिथे दोघे किंवा तिघे ह्या तुझ्या नावाने एकत्रित आहे तेथे तुझी उपस्थिती आहे. आज माझ्या देवा तुझी महान अशी उपस्थिती प्रभू राजा आमच्या मध्ये आहे. हो दे बापा, हे संजय कृत शुभवर्तमान हे पुस्तक लिहिणं, ते छापणं आणि ते प्रकाशित होणं ही केवळ आम्हा मानवाची इच्छा नाही, तर तुझ्या आत्म्याच्या द्वारे पवित्र देवा तू दाखवलेलं आणि तो पूर्णत्वास नेलेलं असं हे कार्य आहे. आणि म्हणून पुन्हा एक वार प्रभू आता हा सोहळा मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. या सोहळ्याचा चालक मालक सर्व काही प्रभू येशू बापा तू हो. तू आम्हाला चालव पवित्र देवा. आणि आजच्या या विशेष अशा सोहळ्यामध्ये प्रभू तुझी उपस्थिती तू देत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते. विशेष करून विनंती करत आहे आजच्या या सोहळ्यामध्ये पवित्र देवा येणाऱ्या सर्व अडचणी, सर्व टेक्निकल प्रॉब्लेम्स याला मी येशूच्या नावात रद्द करत आहे. आणि परमेश्वर बापा सर्व या मीटिंगचा या सोहळ्याचा ताबा तू घे. सर्व लाईट सिस्टीम, साऊंड सिस्टीम पवित्र देवा तुझ्या हातात घे. आणि माझे येशू बापा आजचा हा सोहळा आम्हा प्रत्येकासाठी तू अत्यंत आशीर्वादित कर. तू करत आहेस पवित्र देवा, याबद्दल तुला धन्यवाद देत आहे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आमेन आमेन आमेन. हालेलुया. खरोखर आजच्या या सोहळ्यासाठी जे तुम्ही या ठिकाणी आहात, मला अतिशय आनंद होत आहे की आमच्या आनंदामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालेला आहात. आणि म्हणून आजच्या या सोहळ्याची सुरुवात करत असताना या प्रार्थनेनंतर एक सुंदर असं गीत या ठिकाणी होईल. आमच्यामध्ये सिस्टर वैभवी संजय आढाव या ठिकाणी आहे आणि त्या पुढे येतील आणि आम्हाला गीतामधून चालवतील. खरोखर जी सेवा आम्हाला प्रभू येशूने दिलेली आहे, चला ही सेवा पूर्णत्वास नेण्यासाठी तो परमेश्वर आमचा सहाय्य करता आहे. चला त्याची आराधना करूया, त्याची उपासना करूया आणि त्याला धन्यवाद देऊया. तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे. चला घेऊन येत आहे आपल्या पुढे सिस्टर वैभवी संजय आढाव.
आजच्या सोहळ्यामध्ये पुन्हा एक बार खरोखर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतरच आमच्या पुढे जे अभिभाषण घेऊन येणार आहे असे बिशप सरांचे खास सहकर्मी, त्यांच्या बरोबर राहणारे सहकर्मी ज्यांना म्हणता येईल असे माननीय रेव्हरेंड सुधीर साबळे पुण्याहून आमच्यामध्ये आहेत. यावेळेस मी त्यांना विनंती करत आहे की ते आपले अभिभाषण यावेळेस यांना मी तसं पाहिलं तर तुम्हा सर्वांपेक्षाही अगोदरपासून ओळखतो. त्यांची माझी ओळख 1986 मध्ये झाली आणि आम्ही एकत्र तरुण संघामध्ये होतो आणि तरुण संघापासून आम्ही एकमेकाबरोबर वाढत गेलो. इनफॅक्ट देवाच्या वचनासाठी वाद करणं, देवाचं वचनाबद्दल अभ्यास करणं, त्याच्याबद्दल भांडण करून त्या देवाच्या वचनामध्ये आम्हाला प्रभूंनी वाढवलं. आणि त्यामध्ये एकच सांगतो की बिशप साहेब हा फार सखोल अभ्यास करणारा आणि तेव्हापासून लेखनाची आवड, वेगवेगळ्या कविता म्हणा, वाचन करण्यासाठी खूप चांगल्या रीतीने त्याचं वाचन होतं. अत्यंत मधल्या काही काळामध्ये आम्ही एकत्र नव्हतो, मग त्यानंतर काही वर्षांनी आम्ही भेटलो
आणि मग आज अद्भुतरित्या मी प्रभूला धन्यवाद देतो की देवाने ज्या रीतीने त्यांना सुरुवातीपासून, प्रियांनो, हे लेखन करण्याची जी गोष्ट आहे, खरं पाहिलं तर मी एका ख्रिस्ती साहित्य लयामध्ये कामाला होतो. तिथं मी अकाउंटंट होतो आणि त्या ठिकाणी मी भरपूर पुस्तकं वाचतो. पण माझं वाचन हे जास्ती करून इंग्रजीमध्ये झालं. पण मी मराठीमध्ये उपदेश करतो. मी पुस्तकाचं मला वाचनाची आवड आहे. लेखन कधी करू शकलो नाही. मी जे लेखन करतो ते मी इंग्लिश मध्ये करायचा प्रयत्न करतो. जे काही मी रोज डिवोशन लिहितो माझ्या जीवनामध्ये, हे मी मागील कितीतरी वर्ष करत आहे, ते मी इंग्लिश मध्ये लिहितो. मला मराठीमध्ये लिहिण्यासाठी अजूनही जमलेलं नाही. पण प्रभूला धन्यवाद देतो बिशप साहेबांसाठी की त्यांनी कितीतरी पुस्तकं लिहिले. आणि आजचे पुस्तक मी जेव्हा वाचलं किंवा आम्ही जे बोललो, मी तुम्हाला सांगतो की त्याच काळामध्ये मी ह्या शास्त्राचा अभ्यास करत असताना मलाही असं वाटलं की कुठंतरी ही जी टाइमलाईन आहे, निश्चितच मगाशी बनसोड सरांनी सांगितलं की मार्काचं शुभवर्तमान पहिल्यांदा लिहिलं गेलं. मार्काच्या शुभवर्तमानावरूनच हे एक बेसिक शुभवर्तमान घेऊन मग लुकाने म्हणा, मत्त्याने म्हणा, हे त्यांना प्रोत्साहन झालं आणि त्यांनी ते त्यांचे शुभवर्तमान लिहिलेले आहे. पण त्याला एक वेगळं बिशप साहेबांनी त्याला एक असं टाइमलाईन मध्ये आणलं की ह्या घटनेनंतर ही घटना, ह्या घटनेनंतर ही घटना. आणि ज्या वेळेला ते आम्ही वाचतो त्यावेळेला आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा जीवनाचा जो प्रवास आहे, ती प्रवासाची शृंखला समजते आणि मग ते समजण्यासाठी फायदा होतो. आता नावाबद्दल बऱ्याच लोकांना वाद आहे. काही पास्टरनी मला फोन केला, मी त्यांना समजावून सांगितलं की नाही, मला वाटत नाही त्यांनी शुभवर्तमान स्वतःच लिहिलेलं नाहीये. त्यांनी ह्या 4 शुभवर्तमानामध्ये अभ्यासपूर्वक फार सुरेखरित्या प्रत्येक पालकाला आणि बायबल अभ्यासकाला उपयोगी होईल अशा प्रकारे ही मांडणी केलेली. हो, अजून एक महत्वाची गोष्ट की त्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत, हे शब्द देखील त्यांनी त्या ग्रीकचा अभ्यास करून ते योग्य शब्द त्यांनी वापरण्याचा त्यात ते वापरलेले आहेत. म्हणून ते निश्चितच बऱ्याच लोकांना फायदा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी बायबल अभ्यासक आहे आणि जे काही आपलं बायबल आहे ते 100 वर्षापूर्वी मराठीमधलं आलेलं जे भाषांतर आहे आणि तुम्ही ते पाहिलं आणि ग्रीकचे शब्द पाहिले तर तुम्हाला असं दिसून येईल की त्या अर्थांमध्ये बेअर्थ झालेला आहे. बऱ्याच वेळा आमच्या उपदेशामध्ये आम्ही जेव्हा संदेश देतो त्यावेळेस आम्हाला असं दिसून येतं की हे शब्द अशा प्रकारे पाहिजे होते पण वेगळ्या प्रकारे आले. आणि मला वाटतं की ही कामगिरी संजीव आढावांनी केलेली आहे की त्यामध्ये त्यांनी ते ग्रीक शब्द आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते निश्चितच उपयोगाचं आणि फायद्याचं असतं बऱ्याच लोकांना. आणि ते जे त्यांनी मला जी काही पाठवली होती त्यांची जी कॉपी, ती वाचल्यानंतर त्या ठिकाणी मला काही गोष्टी समजल्या. निश्चितच परत एकदा मला त्यांचं ते नवीन पुस्तक मी वाचणार आहे, कारण वाचन करणं ही आवड आहे आणि निश्चित शुभवर्तमानाचं वाचन करणं हे कधी पण आशीर्वाद आहे. पण मी प्रभूला धन्यवाद देतो ह्या वेळेबद्दल आणि बिशप साहेबांच्या ह्या अद्भुत कार्यासाठी. प्रियांनो, निश्चितच ख्रिस्ती समाजाला हे अभ्यासाचं पुस्तक आशीर्वाद ठरणार आहे. फक्त त्यांना एकच विनंती आहे की बाबा रे, विसावा घ्या. लिखाण करत असताना तुम्ही लिखाण करा. तुम्ही तरुण आहात, लक्षात ठेवा. तुम्ही तुमचे नियम, तुमचे निसर्गातले नियम मोडू नका. परमेश्वर तुमचा महारित्या वापर करू इच्छितो आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे हे विसरू नका. आणि म्हणून स्वतःची काळजी घ्या. स्वतः मला माहितीये व्यायाम करायची पहिल्यापासून सवय नाही, पण लावून घ्या. ओके, आम्ही मित्र आहोत, आम्हाला एकमेकाच्या गोष्टी माहिती आहेत, पण ते करणं गरजेचं आहे.
स्वतःला तयार करा, कारण महाराष्ट्राला तुमची गरज आहे. निश्चितच पाटील साहेबांनी सांगितलं की 60 लेखक आहेत, 100पेक्षा जास्त लेखक पाहिजे, अभ्यासू लेखक पाहिजे, भरपूर लेखक पाहिजे, कारण ह्या महाराष्ट्राला साहित्य गरजेचं आहे आणि ख्रिस्ती साहित्य येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, आपण पास्टर मी बिशप साहेबांसाठी प्रार्थना करणारच आहे, आता आम्ही प्रार्थनेतच जाणार आहोत, पण विनंती करतो बाबा स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला सांभाळा, लिखाण करत राहा. निश्चितच देवबाप तुमचा महान महानरित्या वापर करेल आणि हे जे लेख आहेत ते लोकांना आशीर्वाद ठरणार आहे. ओके, यावेळेला आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि प्रभूला धन्यवाद देतो मी जी मला जबाबदारी दिलेली आहे प्रार्थना करण्याची. आपण सर्वजण डोळे बंद करूया प्रियानो आणि आपण यावेळेला प्रार्थना करूया. सर्व समर्थ राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. देवबापा आम्ही ह्या शब्दाचं सामर्थ्य ऐकलेलं आहे की ते शब्दाचं सामर्थ्य जीवन देणार आहे. देवबापा त्या शब्दाला वधस्तंभी खेळण्यात आलं, त्या शब्दाला पुरण्यात आलं, पण तो शब्द पवित्र आत्म्याद्वारे पुनरुत्थित झालेला शब्द प्रभू येशू देवबापा जीवन देणारा आणि हे शुभवर्तमान जे लिहिलेलं आहे ते शुभवर्तमान जीवन देणार आहे. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. ज्या वेळेला हे शुभवर्तमान लोक वाचतील माझ्या देवा, लोकांना एक बापा मार्गदर्शन मिळेल की तुझे जीवन चरित्र जे आहे आणि ते विशेष करून एका विशिष्ट बापा वेळेमध्ये ते लिहिलं गेलं, कुठल्या घटनेला काय घडलेलं आहे, कुठल्या वेळेला काय तुझ्या जीवनामध्ये झालं आणि बापा याचा उपयोग खूप बहुतांना होणार. आम्ही प्रार्थना करतो की त्या ह्याचा उपयोग बापा प्रभूजी ख्रिस्ती आणि ख्रिस्ती तर लोकांना हे शुभवर्तमान चांगल्या रीतीने वाचण्यास आणि त्यांना संधी मिळू दे, हे वाढवू दे बापा, हे पसरू दे बापा. ज्या रीतीने पाऊलाच्या काळामध्ये वचनाचा प्रसार झाला तसंच बापा ह्या वचनाचा प्रसार बहुतांपर्यंत जाऊ दे. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, या पुस्तकासाठी लागणारा आर्थिक पुरवठा तुझ्या भांडारातून तू केलास माझ्या प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि येत्या दिवसामध्ये बापा ह्या प्रत्येक गरजा पूर्ण होणार. आज आम्ही बिशप साहेबांसाठी प्रार्थना करतो माझ्या देवा, येशूच्या नावामध्ये तुझ्या हातात त्यांना आम्ही समर्पित करतो आणि विनंती करतो की त्या तुझ्या आरोग्यामध्ये त्यांना तू राख देवबापा. आम्ही प्रार्थना करतो जे नवीन प्रोजेक्ट ते आपल्या हातामध्ये घेतात त्यासाठी लागणारं ज्ञान, कृपा, शहाणपण आणि बापा तुझं मार्गदर्शन त्यांना दे. विशेष करून पवित्र आत्म्याचा बोध दे देवा, तुझ्या आत्म्या वाचून कुठलीच गोष्ट नकोय माझ्या. आम्ही तुला विनंती करतो बापा, त्यांच्या मंडळीला आणि त्यांच्या बरोबरच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. परत एकदा ज्या ज्या बापा तुझ्या सेवकांनी आम्हाला आज बोध केलेला आहे त्या प्रत्येक सेवकाला तू आशीर्वादित कर. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. आम्ही तुला धन्यवाद देतो चकोर सरांसाठी माझ्या, त्यांना देखील तू आशीर्वादित कर. जे बापा न्यायालयामध्ये ते न्यायाधीश आहे, तुझ्या कृपेमध्ये त्यांना बापा प्रभूजी त्या परिवाराला त्यांच्या पूर्ण घराण्याला आशीर्वादित कर बापा. आणि बापा आम्ही प्रार्थना करतो की तुझं गौरव त्यांच्याद्वारे होऊ दे. परत एकदा हा सर्व मित्र परिवार आणि बिशप संजय अडाव ह्या पूर्ण परिवाराला तुझ्या हातात देतो, तुझ्या आरोग्यात त्यांना राख. आणि प्रभू ह्या पुस्तकाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. बहुतांना ते आशीर्वादात येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि यानंतर अभिभाषणासाठी आमच्या पुढे जे येणार आहे ते नुकतंच जे माननीय सुभाष पाटील यांनी सांगितलं की त्यांना अतिशय नाव आवडलं असे आमच्या बिशप डॉक्टर संजय आढाव सर यांचे जवळचे मित्र जे सध्या पंढरपूर या ठिकाणी आहे, ते जिल्हा न्यायाधीश आहेत. त्यांचं नाव माननीय चकोर बाविस्कर सर आहे. त्यांचं नाव चकोर आहे आणि खरोखर आमच्या सरांना देखील त्यांचं नाव आवडलेलं आहे. ज्याप्रमाणे चकोर थेंब टिपतो त्याप्रमाणे त्यांनी ज्ञानाचे थेंब टिपलेले आहे आणि खरोखर एका वेगळ्या उंचीवर ते पोहोचलेले आहेत. ते वारकरी संप्रदायातून आहेत. त्यांचा त्या बाबतीचा अतिशय गाढा असा अभ्यास आहे आणि म्हणून अधिक वेळ न घेता यावेळेस मी विनंती करत आहे आमच्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी असलेले माननीय जिल्हा न्यायाधीश माननीय चकोर बाविस्कर सर आहेत.
त्यांना विनंती करते की ते यापुढे आमच्यापुढे अभिभाषण सादर करतील. माननीय चकोर 22 वर्ष. धन्यवाद वहिनी. धन्यवाद. धन्यवाद. माझे सन्मित्र श्रीमंत संजय आढाव अर्थात डॉक्टर बिशप संजय आढाव, उपस्थित सर्व सज्जन, सुज्ञानजी बनसोडे, डॉक्टर सुभाषजी पाटील, आणखी इतरही सर्व सन्मान्य उपस्थित गण, सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. आजचा दिवस खरोखर अतिशय आनंदाचा आणि अतिशय भाग्याचा आहे माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी, माझ्या मित्रासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीसाठी सुद्धा. सन्मित्र श्रीमंत संजय यांचं दर्शन मला खूप वर्षांनंतर होत आहे. खूप वर्षांनंतर आमची अशी दुरस्थ का होईना पण भेट होती आहे. चक्रवाक पक्षी हे नदीच्या दोन्ही थडांवर राहून रात्रभर एकमेकांना आळवत राहतात आणि सूर्य उगवल्यानंतर त्यांना एकमेकांचं दर्शन होतं. मध्ये ही विरहाची बरीच काळ रात्र आमची प्रदीर्घ अशी गेली, पण या अत्यंत शुभ वर्तमानाच्या दिवशी आम्हाला परस्परांची भेट होते आहे. खरोखर माझ्या दृष्टीने भाग्याचा आनंदाचा दिवस आहे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ आल्याशिवाय आणि तो भाग्याचा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. कदाचित आपल्या या अनेक वर्षांच्या विरहानंतर तो क्षण लवकर आला असं नियतीला वाटलं असेल, म्हणून पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या याच्यामध्ये तो व्यत्यय आला, विक्षेप आला. पण पुन्हा देवाच्या दयेनं मी या सगळ्या आनंद यात्रेमध्ये सहभागी झालो. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. माझे सन्मित्र डॉक्टर बिशप संजय आढाव यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने, संजय कृत शुभवर्तमान या त्यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत. आभासी दुनियेत का असेना आपण प्रत्यक्ष एकमेकांच्या सहवासात, संपर्कात, संवादात आहोत. हे खरोखर आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आजच्या दिवसाचं महात्म्य आणि वैशिष्ट्य श्रीमंत सन्मित्र संजय यांनी सांगितलं आहे. मी सुद्धा सांगायचा प्रयत्न करत होतो. आज आम्हा वारकऱ्यांच्या दृष्टीने, आपणा सर्वांच्या दृष्टीने मोहिनी एकादशीचा पवित्र दिवस आहे. मोहिनी एकादशी आजचा दिवस आहे आणि मोहिनीचं रूप घेऊन भगवान श्री विष्णू यांनी अमृताचं वाटप सगळ्या सत्प्रवृत्त असलेल्या देवांना केलं. जे असुर प्रवृत्तीचे, दुष्प्रवृत्तीचे, राक्षसी वृत्तीचे, तामसी वृत्तीचे लोक होते, त्यांच्यापासून ते अमृत वाचवलं आणि ते सत्प्रवृत्त असलेल्या अशा देवांना, अशा सुरांना भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन अमृताचं वाटप केलं. आज या शुभ वर्तमानाचं वाटप, या अमृताचं, या ज्ञानाचं वाटप सन्मित्र श्रीमंत संजयजी आढाव यांनी आता पाहतो 7 पुस्तकं लिहिली आहेत. आपल्याला सगळ्यांना बहुतांश त्यांची नावं माहिती असतील. निवास मंडप आहे, मोंदी गुरुवार, ख्रिस्ती समाजातील कूट प्रश्न, येशूचे दुःख सहन, याहोवा की अल्लाह, येशूचा वधस्तंभ, शरण पुरांची परिपूर्ती, साक्ष, विपुल जीवनाची, अशी 7 पुस्तकं आता पाहतो श्रीमंत सन्मित्र संजयजी आढाव यांनी लिहिली आहेत. आणि आजचं जे विमोचन पुस्तकाचं आपण करतो आहोत, हा 8वा अवतार म्हणायला हरकत नाही. 8वा अवतार श्रीमंत संजय यांनी दिलेला आहे. त्याची महती, त्याची माहिती सगळ्यात सन्मान्य उपस्थित अभ्यासक विद्वन्मान्य गणांनी केलेली आहेच आहे. कसं आहे, धर्मस्थितीची, धर्मशास्त्राची, धर्मसूत्रांची चिकित्सा किंवा बांधणी, मांडणी काल परिस्थिती सापेक्षाने लावणं हे त्या कालातल्या, स्थलातल्या धुरीणांचं कामच आहे. आजच्या काळात ज्ञानाची कमी नाहीये, माहितीची कमी नाहीये, डाटाची कमी नाहीये. अडचण आहे, प्रश्न आहे, समस्या आहे ती माहितीच्या अभावाची नाही, ज्ञानाच्या अभावाची नाही, ज्ञानाच्या सुसंगतीची समस्या आहे. अडचण ती आहे.
ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे, माहितीचा विस्फोट झालेला आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला आवश्यक आहे त्यापेक्षा अनावश्यक अशी माहिती आपल्यावर प्रत्येक क्षणाला येऊन आदळते आहे. या संपूर्ण या ज्ञानाच्या पसाऱ्यातून, महासागरातून आपल्याला पाहिजे ती माहिती सगळ्यांना उपयोगी होईल, सहयोगी होईल अशी माहिती ही एकत्र पद्धतीनं, सुसंबद्ध पद्धतीनं, सुसंगत पद्धतीनं, सुसूत्रतेनं मांडणं हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. त्यासाठी खूप सखोल अशी अंतर्दृष्टी आवश्यक आहे. त्याशिवाय सुसंगती लावण्याचं हे महत् कार्य शक्य होणं मुळीच नाही, मुळीच शक्य नाही. आज पावे तो येशूंच्या जीवनातल्या या सगळ्या घटनांची, त्यांच्या वचनांची सुसंगती, त्यांचं वर्तमान आधीच्या 4 त्यांच्या सगळ्या भक्तगणांनी केलं आहे, संतांनी केलं आहे. मात्र जे प्रस्तावनेतून आणि परिचयातून मला ज्ञात झालं की त्यामध्ये कदाचित सुसंगती लावण्याचा कुणाचा प्रयत्न आज तो झाला नाही. तो आमचे सन्मित्र श्रीमंत संजय आढाव यांनी केला आहे. हे त्यांचं कार्य खरोखर कदाचित माझं बोलणं धाडसाचं होईल, पण महर्षी वेद व्यासांच्या सारखं हे कार्य आहे असं म्हणण्यात मला काही अतिशयोक्ती वाटत नाही. याचं कारण तरी असं की 4 वेदांचं अगोदरचं स्वरूप बरंच विस्कळीत होतं आणि अतिशय कदाचित असंगत वाटेल अशा पद्धतीचं होतं. मात्र महर्षी वेद व्यासांनी 4ही वेद एका ठिकाणी आणलेत आणि त्यांची सुसंगती लावली आणि मग महाभारत हा पंचम वेद त्यांनी निर्माण केला. त्यानंतर त्यांना महर्षी वेदव्यास हीच उपाधी प्राप्त झाली. अगदी अशाच पद्धतीचं कार्य सन्मित्र श्रीमंत संजय यांनी केलेलं आहे. अगोदरचे 4ही शुभवर्तमान यांच्यात असलेली संपूर्ण माहिती संकलित करून, संपादित करून, त्याची सुसंगती लावून, ती क्रमबद्ध पद्धतीने मांडून आणि त्यांनी हे संजयकृत शुभवर्तमान प्रकाशित केलं आहे. ही खरोखरच मोठी विशेष आणि अतिशय आनंदाची भाग्याची गोष्ट आहे. यासाठी त्यांचं प्रकांड पांडित्य आणि प्रगाढ श्रद्धा यांचं एकाच वेळी असलेलं दर्शन आपल्याला सीमित करणार आहे, आश्चर्यचकित करणार आहे. एकाच वेळेला हा पांडित्याचा डोंगर पेलून धरण्याचं सामर्थ्य त्यांच्या बुद्धीमध्ये जसं आहे तशाच पद्धतीनं आणि भगवान श्री येशूंची वचनं, त्यांच्या जीवनावर असलेली, त्यांच्या उक्ती कृतींवर असलेली त्यांची प्रगाढ श्रद्धा यांचा चेतोहर संगम श्रीमंत सन्मित्र संजय यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. आमची मैत्री खूप जुनी आहे, खूप खूप जुनी आहे आणि खूप दृढ आहे, खूप घट्ट आहे. त्यांच्या पहिल्या दुसऱ्या भेटीतच मला सन्मित्र संजय यांचं वेगळेपण जाणवलं होतं की इतर वर्गमित्रांपेक्षा हा आपला मित्र जरा वेगळा आहे, सखोल अंतर्दृष्टी असलेला आहे आणि काहीतरी यांचं स्वतःचं जीवन चिंतन आहे, काही स्वतःची भूमिका आहे, काही स्वतःची मांडणी आहे, स्वतःचं अधिष्ठान आहे, नैतिक आहे, धार्मिक आहे, आचरणाचं आहे, सामाजिक भान असलेलं आहे. आणि तेव्हापासून या मित्रांची नाळ अतिशय घट्ट पद्धतीनं जुळली गेली आहे. यांनी या शुभवर्तमान लिहिण्यासाठी किती पराकोटीची मेहनत घेतली आहे याची अंशालपंशाने काहीशी मला कल्पना येऊ शकते. कारण असं की थोडी बहुत साहित्याची सेवा, उपासना काही एक प्रमाणात मला घडलेली आहे. या अशा पद्धतीचे कोश तयार करण्यात, महाकोशाचा सुद्धा आमच्या संकल्प आहे, तो कोश तयार करण्यापाठीमागे सुद्धा किती पराकोटीची मेहनत घ्यावी लागते हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे अशा पद्धतीने आहे. काही आमच्या सन्मित्रांच्या 2-3 मित्रांच्या सहकार्याने संत साहित्याच्या शब्दाच्या स्तुतीकरणाची आणि एक प्रकारची संकल्प आम्ही केला. आज पाहू तो 75 खंड त्याचे झाले, जवळपास 6.5 लाख शब्दांची स्तुती करण्याचं काम आणि आम्ही 2-3 मित्रांनी केलं. त्यावरून या कामाची व्याप्ती किती मोठी आहे हे कळू शकतं. मराठी संत साहित्यामध्ये सुद्धा ख्रिस्ती संतांचं विपुल योगदान पूर्वीपासून आहे. अगदी
सन 1549 ते 1699 या कालावधीत होऊन गेलेले फादर स्टीफन्स असोत, फादर सालंदाज असोत, पादरी आल्मैद असोत किंवा पादरी पेद्रोस असोत, या सगळ्या संतांनी, यासारख्या इतरही अनेक संतांनी मराठीमध्ये विपुल विपुल अशी संत रचना केली आहे. ख्रिस्त पुराण आहे लिहिलेलं आहे, आणि या सगळ्या संतांच्या मांदियाळींचे हे खरोखर मुकुटमणी, मेरुमणी शोभणारे आहेत. आता आपल्या बोलण्यामध्ये डॉक्टर सुभाष पाटील सरांनी शब्दाची महती गायलेली आहे. ती ऐकत असताना मला खरोखर एखाद्या वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार प्रवचनकारांचं रसाळ प्रवचन, व्याख्यान, निरूपण ऐकत असल्याचाच भास झाला. तो भास नाही, ती वस्तुस्थितीच आहे. कारण ग्रेट माइंड थिंक अलाइक असं एक बोधवचन आहे. जे उन्नत अवस्थेला पोहोचलेले, संत अवस्थेला पोहोचलेले महात्मे आहेत, ते एका पद्धतीनं, एका दिशेने, एका दशेने, एका अवस्थेवर पोहोचलेले असतात. एकाच अनुभूतीची, एकच अभिव्यक्ती त्यांच्या मुखातून होत असते. शब्द या संकल्पनेचं गुणवर्णन आणि माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीत केलेलं आहे, अमृतानुभवामध्ये सुद्धा केलेलं आहे. पाप उपयोगी वस्तू शब्द, स्मरणदानी प्रसिद्ध, अमूर्ताचा विशद, आरसा नोहे. शब्द ही अत्यंत उपयोगी वस्तू आहे. माऊली म्हणतात ती स्वतःला स्वतःच्या आत्म्याचं आणि परमात्म्याचं स्मरण करून देण्यात, त्या स्मरणाचं दान देण्यात अत्यंत उपयोगी आहे. शब्द हा अमूर्ताचा विशद, आरसाच आहे. जणू काही अमूर्ताचं, भगवान परमात्म्याचं मूर्त स्वरूप शब्दांच्या रूपाने, शब्दांच्या आरशात प्रकटतं, आणि ते आपल्याला जीवन जगायला मार्गदर्शन करतं. तुकोबारायांनी सुद्धा शब्दांचं गुणगौरव केलेला आहे. आम्हा घरी धन, शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे, यत्न करू. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्द याच साधनाने, शब्द याच देवाची पूजा करण्याची मागणी तुकोबारायांनी केलेली आहे. आणि डॉक्टर सुभाष पाटील सरांच्या बोलण्यातून याची प्रचिती पुरेपूर आपल्याला आलेली आहे. माझ्या मित्रांबद्दल मी काय आणखी बोलावं. संजय हे खरोखर संजय आहेत. जसे दिव्य दृष्टी प्राप्त असलेले संजय होते महाभारतामध्ये, आणि तशाच पद्धतीची दिव्य दृष्टी, अंतर्दृष्टी असल्याशिवाय एवढं मोठं कार्य, एवढं सत्कार्य, एवढं भगवंताचं कार्य, एवढं संतांचं कार्य होणं शक्य नाही. बघा, भगवद्गीतेची सुरुवात सगळ्यांना माहिती आहे, धृतराष्ट्राच्या श्लोकापासून झालेली आहे. भगवद्गीतेचा पहिला अध्यायातला पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत. संजयाला पृच्छा केलेली आहे, संजयाला विचारणा केलेली आहे धृतराष्ट्रांनी की धर्मक्षेत्रावर आणि कुरुक्षेत्रावर, युद्ध क्षेत्रावर जमलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करतायत बरं सांग. कोणत्याही धर्मशास्त्राची चर्चा आंधळ्या जिज्ञासेपासून होते. धृतराष्ट्र हा केवळ दृष्टीने, चर्मदृष्टीने आंधळा नाही, तर तो ज्ञान दृष्टीने सुद्धा आंधळा आहे. त्याचं प्रतीक म्हणून पहिल्या अध्यायाची, पहिल्या श्लोकाची सुरुवात व्यासांनी आणि धृतराष्ट्रापासून केली आहे. संपूर्ण तत्वज्ञान मध्ये सांगितल्यानंतर भगवद्गीतेचा सगळ्यात शेवटचा जो श्लोक आहे, जो भगवान श्रीकृष्णांचा नवे संजयाचा पूर्णोद्गार, ज्याला माऊलींनी म्हटलेला आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, जे भगवत स्वरूप आहेत, आणि ज्या ठिकाणी अर्जुन आहे, जो मानव स्वरूप आहे, या दोघांचं परिपूर्ण ऐक्य ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सत्य, त्या ठिकाणी नीती, त्या ठिकाणी धर्म, त्या ठिकाणी विजय मानवतेचाही आणि देवत्वाचाही निश्चित आहे. या संजयाच्या उद्गारांनी भगवद्गीतेचा शेवट झालेला आहे. अंधापासून सुरुवात आणि दिव्य दृष्टी असलेल्या संजयाच्या वचनाने परिपूर्ती ही जशी भगवद्गीतेत आहे, अगदी तशाच पद्धतीने
आंधळ्या समाजाला, आंधळ्या लोकांना, अंधजनांना दृष्टी देण्यासाठी दिव्य दृष्टी असलेल्या संजयाचं हे शुभवर्तमान केवळ शुभवर्तमानच नव्हे, येणाऱ्या शुभ भविष्याची सुद्धा, शुभ भवितव्याची सुद्धा नांदी आहे. याच्यात माझ्या मनात तरी काहीही शंका नाही. मित्र संजयांनी जेही काही संकल्प केलेले आहेत त्यात आमच्या वहिनी साहेब, त्यांच्या अर्धांगिनी या सुद्धा तेवढ्याच प्रवृत्त होऊन सहभागी आहेत. ही खरोखर आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. एकेका लिखाणाचं, एवढ्या मोठ्या, एवढ्या विद्वज्जड लिखाणाचं 6-6, 7-7, 8-8 वेळेला आणि प्रूफ रिडिंग करणं खरोखर कुठल्याही यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात, त्याची ही प्रचिती आणि त्यांच्या बोलण्यातून आली. या उभयतांना, त्यांच्या दोघही मुलांना, चिरंजीवांना आणि या सगळ्यांना त्यांच्या संकल्पाची परिपूर्ती होण्याचं भाग्य, पाहण्याचं भाग्य लाभो अशी भगवंतांच्या चरणांची प्रार्थना करतो. त्यासाठी लागणार दीर्घायुरारोग्य, सर्व प्रकारची अनुकूलता, सर्व प्रकारची स्वास्थ्यता, सर्व प्रकारची संपन्नता आणि त्यांना भगवान परमात्म्याने द्यावी भगवान येशूंच्या चरणांची, सगळ्या संत मांदियाळींच्या चरणांची आणि आपल्या उपस्थित सर्व सज्जनांच्या, श्रोतृवृंदांच्या चरणांची मी प्रार्थना करतो. मला आपण या ठिकाणी तुम्ही बोलावलं आणि काही एक बोलायला मला संधी दिली. माझ्या सन्मित्र श्री संजय आढाव यांची मी क्षमायाचनाही करतो की माझा फारसा या क्षेत्रातला अभ्यास नसताना सुद्धा केवळ प्रेमापोटी, केवळ मैत्रीच्या बंधनापोटी किंवा मैत्रीच्या एक प्रकारच्या सौहार्दापोटी त्यांनी मला सांगितलं. त्यांचा शब्द मी टाळू शकत नाही. त्या मैत्रीचं ऋण लेणं म्हणून मिरवण्याची धन्यता फक्त व्यक्त करण्यासाठी मी तुम्हा सर्वांसमोर, प्राज्ञ अशा श्रोत्यांसमोर काही एक बोललो. बोलण्याच्या ओघात अनवधानाने आणि अज्ञानामुळे काही चूक माझ्याकडून झाली असली तर मी सर्वांची क्षमा याचना करतो. आणि पुन्हा एकदा माझे सन्मित्र संजय आढाव यांना, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना, त्यांच्या स्नेहीजनांना, त्यांच्या मित्र परिवारांना, आपतेष्टांना, सर्व सुहृद सज्जनांना रोजे वांछील तो ते लाहो ही पसाय पायस प्रार्थना विश्वात्मक शक्तीच्या चरणांची करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू माननीय न्यायाधीश साहेब. खरोखर अतिशय सुंदर रीतीने आपण आपलं अभिभाषण सादर केलेलं आहे आणि खरोखर एखादा मित्र ज्याप्रमाणे मित्राशी बोलतो असंच हे संभाषण होतं. फार फार आपले आभारी आहे. आणि यावेळेस पुन्हा एक बार मी सर्व मान्यवरांचे, ज्यांनी आज आपले विचार, आपली मतं आणि आपल्या शब्दांनी आपल्या सर्वांशी यावेळेस आपल्या अभिभाषणाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानत आहे. आणि आजचा जो सोहळा, जो आम्ही संजय कृत शुभवर्तमान या पुस्तकाचं विमोचन आणि वाचन सोहळा आहे, तर यावेळेस या सोहळ्यात आम्ही जाणार आहोत. विशेष करून या सोहळ्यासाठी आमच्यामध्ये उपस्थित असलेले माननीय बिशप साहेबांचे ज्येष्ठ बंधू अशोक आढाव सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. पुणे जिल्ह्यातून जुन्नर या ठिकाणाहून ते या ठिकाणी खास या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. खरोखर मनापासून मी त्यांचे आभार मानत आहे. जुन्नर या ठिकाणी राहत असताना जुन्नरच्या अनाथालयाचे संचालक आणि अधीक्षक म्हणून त्यांनी पुष्कळ वर्ष काम केलेलं आहे. त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी त्यांनी खर्ची घातलेलं आहे. आणि त्याच प्रकारे जुन्नर या ठिकाणी असलेल्या रोटरी क्लब ते पुष्कळ वेळा अध्यक्ष झालेले आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघ याची निर्मिती त्यांनी, संस्थापना त्यांनी केलेली आहे आणि आतापर्यंत अजूनही ते चालवत आहेत. त्याचप्रमाणे कलोपासक या संस्थेचे देखील ते पुष्कळ वर्ष अध्यक्ष होते आणि वेगवेगळे कलाकार, चित्रपट कलाकार, त्याचप्रकारे लता मंगेशकर, मीना मंगेशकर, आशा भोसले यासारख्या विविध गायिका या जुन्नरमध्ये त्यांना अनेक लोकांना त्यांनी कलोपासकाद्वारे देखील आनंद देण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने खऱ्या अर्थाने मी म्हणेल की सर्व गोष्टी
विभूषित असे बिशप साहेबांचे बंधू आहेत, तसे ज्येष्ठ बंधू तसेच कनिष्ठ बंधू देखील आहेत. आणि म्हणून लेखकांची जी कनिष्ठावर केली आहे, निश्चितच माझा विश्वास आहे की सारखा आदर्श बिशप साहेबांच्या जीवनात असल्यामुळे ते देखील चांगल्या रीतीने आपलं जीवन एक आदर्शवत असे जीवन जगत आहे. यावेळेस आम्ही प्रकाशन सोहळ्याकडे जाणार आहोत. मी विनंती करत आहे यावेळेस रेव्हरेंड अशोक आढाव यांना यावेळेस ते पुढे येतील आणि या पुस्तकासाठी पुस्तकाचं विमोचन आणि प्रकाशन. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आजच्या या प्रकाशन सोहळ्या निमित्त झूम मीटिंगद्वारे सहभागी झालेले श्रीमान प्रमुख अतिथी चकोर बाविस्कर साहेब, जिल्हा न्यायाधीश पंढरपूर, रेव्हरेंड सुज्ञान बनसोड, प्राचार्य डॉक्टर सुभाष पाटील, पास्टर सुधीर साबळे व सर्व उपस्थित सहभागी झालेले बंधू भगिनी, प्रवृत्तीचे पीठ प्रकाशनाद्वारे मी आपल्या प्रत्येकाचं स्वागत करतो, सलाम करतो आणि आभार देखील मानतो की तुम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी झाला. आणि विशेष रीतीने मी देवबापाचे मनापासून आभार मानतो, कारण शास्त्रामध्ये वचन आहे की परमेश्वर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे जे होतं किंवा जे झालं ते परमेश्वरा वाचून झालं, असं कधीही होत नाही. आणि या वचनाच्या नुसार मला असं वाटतं की मी देखील आज या ठिकाणी आश्चर्यकारकरित्या आमच्या बंधूंच्या समवेत उपस्थित आहे. कारण हे आतापर्यंत जे 7 पुस्तकं लिहिली त्यांनी, पण हे जे 8वं पुस्तक आहे आठवणीत राहणाऱ्या सगळ्यांसाठी, याच्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली. अगदी तब्येतीची काळजी न करता ते झोपून दिलं त्यांनी, रात्रंदिवस श्रम केले. आणि खरोखर आपण जे काही आपण 3-4 वक्त्यांनी या ठिकाणी जे काही विचार मांडले त्यामुळे माझं मन भरून आलं. आणि खरोखर मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की या बंधूबद्दल आमच्या सर्व आढाव कुटुंबियांना अतिशय मोठा असा अभिमान आहे. कारण परमेश्वराने त्यांना निवडलेला आहे आणि त्यांना नेमलेला आहे. आणि माझी खात्री आहे की या पुढील काळामध्ये देखील जे काही त्यांनी लिखाण कामाचं ठरवलेलं आहे ते निश्चित रीतीने प्रभू त्यांच्यामध्ये कार्य करून घेणार आहे. अनेक लोकांमध्ये, अनेक धर्मांमध्ये त्यांनी वचनाची सेवा केलेली आहे. अनेक वर्ष ते सेवा करीत, यापुढेही त्यांच्याकडून प्रभूची सेवा घडो, लिखाणाची सेवा घडो आणि पुस्तके त्यांच्याकडून निर्मिली जावो अशी मी आज प्रभूचरणी प्रार्थना करीत आहे. आणि वडीलकीयांना त्यांनी आशीर्वाद देखील त्यांना मी देत आहे. आणि आता आपण या प्रकाशनाच्या साठी ज्या क्षणाची वाट बघत आहोत तो क्षण आलेला आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो डॉक्टर संजय आढाव यांनी देखील या ठिकाणी यावं, म्हणजे आपण या पुस्तकाचं प्रकाशन करूया. या पुस्तकाचे संजयकृत सुवर्तमान आहे. अगदी सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं की मी संजयकृत सुवर्तमान हे पुस्तक लिहित आहे. आणि त्यावेळेस मला या नावाबद्दल कोणतीही शंका आली नाही, कारण मला विश्वास होता की जे काही ते लिखाण करणार आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे करणार आहे, पवित्र आत्म्याच्या सहभागीतेने करणार आहे. आणि म्हणूनच
आज तो प्रसंग आलेला आहे, हे पुस्तक पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी नावं नोंदलेली आहे. मी देवबाबाच्या नावाला धन्यवाद देतो आणि यावेळेस आपण पुस्तकाचे प्रकाशन करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा त्याच्याद्वारे मी हे पुस्तक विमोचन करीत आहे, प्रकाशन करीत आहे आणि हे भाव करो या पुस्तकाद्वारे अनेक जण आशीर्वादित हो अशी मी तुमच्यानी प्रार्थना करीत आहे. धन्यवाद देवाला, धन्यवाद येशूला. या सोहळ्यासाठी जे तुम्ही सर्वजण जॉईन झालेला आहात, विशेष करून आजचे सर्व जे मान्यवर आहेत, पुन्हा एक वार मी मनापासून आपले आभार मानत आहे. त्याच प्रकारे आजच्या या झूम मीटिंग मध्ये माननीय रेव्हरेंड अतुल अगमकर, त्याचप्रमाणे रेव्हरेंड दीपक लाटकर, विक्रांत लोंढेकर, रेव्हरेंड विशाल साळवे, ज्ञानेश्वर भापकर, माझे वर्गमित्र, त्याचप्रमाणे सायली तोंडगावकर, संजय साळुंके आणि मधुकर साळवे, पुष्पाचे देवाचे सेवक आहेत. काही बिशप साहेबांचे मित्र आहेत जे देखील दुरून आणि लांबून या सोहळ्यासाठी जॉईन झाले. तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे. अगदी त्याच प्रकारे या कव्हर पेज साठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले असे आमचे बंधू पौलस वाघमारे आहेत, तर त्यांचे देखील मी आभार मानत आहे. आणि या पुस्तकासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आर्थिक माध्यमातून सर्व प्रकारे सहाय्य केलं, अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे. उपस्थित जे झाले तुम्हा सर्वांचे आभार मानत शेवट एकच आवाहन आपल्याला करत आहे. शुभवर्तमान भेट देण्यासाठी, शुभवर्तमान ते वाचण्यासाठी, शुभवर्तमान भेट देण्यासाठी, शुभवर्तमान वाचण्यासाठी, शुभवर्तमान ज्ञानासाठी, शुभवर्तमान ज्ञानासाठी, शुभवर्तमान ज्ञानासाठी, शुभवर्तमान ज्ञानासाठी. म्हणूनच विनंती करीते आता, म्हणूनच विनंती करीते आता, प्रकाशन झाले संजयकृत शुभवर्तमानाचे. अहो घ्या ना तुम्ही सर्व, मिळवा आपल्या आत्म्यासाठी ज्ञान प्रभू येशूचे, ज्ञान प्रभू येशूचे. या शुभवर्तमानाद्वारे खरोखर त्या प्रभू येशूचे ज्ञान, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारे ज्ञान आपणा सर्वांना प्राप्त हो. आजच्या सोहळ्यात तुम्ही सर्वजण सहभागी झालात आणि आमचा सर्वांचा आनंद आपण द्विगुणित केला, म्हणून परमेश्वराच्या नावाला मी आभार मानत आहे. यावेळेस आजच्या या सोहळ्याची सांगता आम्ही प्रभूच्या प्रार्थनेने करणार आहोत. चला आमचे नेत्र बंद करूया आणि सर्व मिळून प्रभूची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण ठेवले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि सर्व काळ तुझीच आहे. यावेळेस असेच आमचे डोळे बंद असताना आम्ही सुवंद्य देवा एक गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊ. सुवंद्य देवा
अतुल आगमकर हे वरिष्ठ सेवक आहेत. सेवा केली, त्याचप्रमाणे भारतात सेवा केलेली आहे, सेवा करत आहेत. सध्या ते बँगलोर स्थित आहेत. आपण प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आज जे आम्ही सर्व ह्या सोहळ्यानिमित्त उपस्थित आहोत त्या आम्हा सर्वांसह आणि जे प्रभू येशूवर विश्वास ठेवणार आहेत त्या सर्व जागतिक समुदायासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचे सांगतो घोषित करतो. पुस्तक विमोचन झालं. माझ्या प्रियांनो, तुम्ही सर्व सहभागी झालात त्याबद्दल आभार.